भूषण गवई साहेबांवर झालेला हल्ला हा सनातन्यांचा हल्ला, हा मनुवाद्यांचा हल्ला, हा विकृत, घाणेरड्या आणि कुचक्या मानसिकतेच्या लोकांनी केलेला हल्ला, गवई साहेबांवर झालेला हल्ला हा इथल्या प्रस्थापित विषमतावादी वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेने केलेला हल्ला. भूषण गवई यांच्यावरचा हल्ला हा न्यायव्यवस्थेवरचा हल्ला, गवई साहेबांवरचा हल्ला हा इथल्या सार्वभौम समतावादी विज्ञानवादी आणि परिवर्तनवादी व्यवस्थेवर झालेला हल्ला. गवई साहेबांवर झालेला हल्ला हा लोकशाहीवर झालेला मनुवाद्यांचा भ्याड हल्ला आहे आणि हा संघी विचारधारेनं प्रेरित झालेला धर्मनिरपेक्ष व्यवस्थेवर न्याय व्यवस्थेवर केलेला हल्ला आहे आणि याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला. खर तर भूषण गवई यांच्यावरचा हल्ला हा न्यायव्यवस्थेवरचा हल्ला, गवई साहेबांवरचा हल्ला हा इथल्या सार्वभौम समतावादी विज्ञानवादी आणि परिवर्तनवादी व्यवस्थेवर झालेला हल्ला. भूषण गवई साहेबांवर झालेला हल्ला हा सनातन्यांचा हल्ला, हा मनुवाद्यांचा हल्ला, हा विकृत, घाणेरड्या आणि कुचक्या मानसिकतेच्या लोकांनी केलेला हल्ला, गवई साहेबांवर झालेला हल्ला हा इथल्या प्रस्थापित विषमतावादी वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेने केलेला हल्ला. सगळ्यात महत्वाचं, गवई साहेबांवरचा हल्ला हा भारताच्या सर्वोच्च न्याय संस्थेवर त्या व्यवस्थेवर झालेला हल्ला आणि याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. महाराष्ट्राचा एक सुपुत्र म्हणून भूषण गवई साहेब ज्या दिवसापासून न्यायाधीश पदावर अर्थात सर्वोच्च न्यायालयाच्या त्या प्रमुख पदावर बसले त्या दिवसापासून आजपर्यंत प्रत्येक सनातनी मनुवादी व्यवस्थेच्या मनामध्ये एक सल आहे की एक बहुजन समाजातला एक आंबेडकरवादी चळवळीतला व्यक्ती थेट एवढ्या मोठ्या पदावर बसतोय. खर तर हे त्यांच्यासाठी मनाला टोचणाऱ्या गोष्टी आहेत. ज्या देशाची लोकशाही सार्वभौम समतेवर, विज्ञानवादावर, धर्मनिरपेक्षतेवर अवलंबून आहे, त्या धर्मनिरपेक्ष व्यवस्थेवर केलेला हा हल्ला आहे आणि याचा निषेध भारताच्या कानाकोपऱ्यात होतोय, हे विसरता कामा नये. लोकशाहीवर हल्ला झाला, पण ज्या सनातन्यांनी केला, सनातन खतरे में है केला, ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. आणि एक वकील म्हणून ज्यावेळेस आपण सरन्यायाधीशांवर आपल्या पायातील बूट फेकून मारतो आणि ते तुम्हाला माफ करतात, हा लोकशाहीवर झालेल्या हल्ल्याचं सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीनं तो हल्ला स्वीकारला, त्यांना पनिशमेंट केली नाही, व्यवस्थेनं प्रशासकीय तिथल्या एकंदरीत नियमाने जरी त्यांच्यावर पनिशमेंट केलेली असली, बार काउन्सिल ऑफ इंडियाने जरी त्यांच्या विरोधात कारवाई केलेली असली, तरी स्वतः गवई साहेबांनी त्यांना माफ केलंय. म्हणजे गवई साहेबांनी या वर्णवर्चस्ववाद्यांना स्वतःच्या कर्तृत्वाने आपली रेष मोठी ओढून परत त्याच पद्धतीनं ताकदीनं काम करणार आहे हे दाखवण्याचं काम केलंय. मित्रांनो, याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची. सर्वांना नमस्कार. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यात महत्वाचं, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, नोटिफिकेशन ऑल ठेवा आणि नवीन असाल हे चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या जवळच्या मित्र, नातेवाईक, इतर सोशल मीडिया ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका. भूषण गवई साहेब सरन्यायाधीश झाले आणि कालचा दिवस म्हणजे गवई साहेबांच्या आयुष्यातला एकदम काळाकुट्ट दिवस. 6 ऑक्टोबर रोजी एका राकेश किशोर नावाच्या ज्येष्ठ वकिलाने, जो RSSचा कार्यकर्ता आहे, RSSनं घडून आणलेला हा हल्ला आहे का,
याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे. त्या राकेश किशोर नावाच्या व्यक्तीनं सरन्यायाधीश यांच्यावर त्या ठिकाणी त्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला, बूट फेकून मारला आणि तो सांगत होता की हा आमच्या सनातनी धर्माच्या विरोधात यांचं जे काही काम आहे आणि त्या धर्माच्या विरोधात काम करणारी व्यक्ती त्या पदावर बसली. सनातन खतरे में है असं त्याला सांगायचंय. सनातन म्हणजे मनवादी ब्राह्मणी व्यवस्था आणि त्या व्यवस्थेला धोका कुणाकडून जर आहे तर तो गवई साहेबांकडून आहे असा त्याचा म्हणण्याचा मथित अर्थ होता. आणि ज्या त्या माथे फिरू वकिलाने गवई साहेबांवर जो काही बूट मारला याचा त्याला पश्चाताप होत नाही, कुठलीही शिक्षा भोगायला हा तयार आहे. याचा अर्थ हा माथे फिरू वकील आधुनिक नथुराम गोडसेच आहे असं नाकारता येणार नाही. कारण ही त्यांचीच मानसिकता आहे, ही त्यांचीच मनुवादी विकृती आहे. ही त्याच सनातनी संघी मानसिकतेतून हा हल्ला झाला की काय या नजरेने सुद्धा पाहणं फार महत्वाचं आहे. गवई साहेब या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत. त्यांचा एक सन्मान आहे, उंची आहे, एक रिस्पेक्ट आहे. या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा ही सगळी घटना झाल्यानंतर त्यांना फोन केला. याचा अर्थ या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला गवई साहेबांच्या संबंधित झालेली घटना ही न शोभणारी आहे, मनाला वेदना देणारी आहे. पण सनातनी लोक, मनवादी संघी लोक हे एखाद्याला आत्ता लोकशाही व्यवस्थेमध्ये त्यांना परत त्या विकृत घटना करायच्या नसतील किंवा जरी करायच्या असतील तर त्या पदावरच्या लोकांना ते तसा त्रास देऊ शकत नाही. म्हणून त्यांनी या पद्धतीचा पाऊल उचललं किंवा या पद्धतीचा त्रास दिला किंवा त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं पाहिजे अशी कदाचित अर्थ हा त्या बुटाच्या त्या फेकण्यातून असावी हे या ठिकाणी नाकारता येणार नाही. मला एक आश्चर्य वाटलं, सर्वोच्च न्यायालयाच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अशी घटना याच्या अगोदर कधीही घडलेली नव्हती. परंतु ही करण्याची हिंमत मी ज्यावेळेस त्या किशोर नावाच्या त्या माथेफिरू वकिलाची ज्यावेळेस एकंदरीत माहिती गोळा केली किंवा मी त्याची माहिती काढली, हा तोच सनातनी व्यक्ती आहे जो विकृत विचारधारेचं समर्थन करतो. हा 100 वर्ष ज्या RSS ला झालेत त्या विचारधारेचा हा व्यक्ती जर समर्थन करत असेल, त्या विचारांना प्रमाण मानून काम करत असेल तर हल्ला हा कुणी घडून आणलाय. कारण न्यायव्यवस्था सुद्धा पनिशमेंट कुणाला करते, कुठल्या गुन्हेगाराला करते, हा जर एक वयस्कर व्यक्ती पुढे करून इथल्या सनातनी व्यवस्थेने तो मारलेला बूट हा इथल्या लोकशाहीवर, न्यायव्यवस्थेवर, इथल्या संविधानिक घटनात्मक पदावर बसणाऱ्या व्यक्तीला ही त्या ठिकाणी केलेली कारवाई आहे आणि ही वाईट कृत्य आहे. याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. पण ही हिंमत, ही ताकद किंवा पश्चाताप नसलेल्या भावना ह्या कुणाच्या असू शकतात? ज्यांना परिणाम माहिती आहेत आणि ती भोगण्याची हिंमत यांच्यामध्ये नक्कीच आहे. या सगळ्या प्रकारातून बार काउन्सिल ऑफ इंडिया हे शिफारस करेल की त्यांचं सनद रद्द केली गेली पाहिजे. ते मतार थेरड आहे, त्याला त्याची काही गरज नाही. त्यांनी त्यांच्या आयडियोलॉजीला मेसेज दिलाय, हम कुछ कम नहीं है. जरी वय झालेलं असलं तरी मी त्याच विचारांना प्रमाण मानतो जे विचार आमच्या सनातन धर्मामध्ये सांगितलंय. सनातन धर्म म्हणजे काय, सनातनी व्याख्या काय, तर ह्यांना त्यांचं ब्राह्मण्यवादी वर्चस्व दुसऱ्यावर त्या ठिकाणी लादायचंय किंवा लोकांनी ते मान्य करावं या पद्धतीनं यांची आयडियोलॉजी ती झालेली आहे. म्हणून गवई साहेबांवर त्या ठिकाणी केलंय. गवई साहेबांनी इतकं कुठलं वाईट कृत्य केलंय की ज्याच्यामुळं त्यांना या सगळ्या घटनांना पुढं सामोरं जावं लागलं. या देशातली न्याय व्यवस्था ही सक्षम, मजबूत आणि
निपक्षपाती राहिली पाहिजे, ही जर त्यांची भावना असेल, आणि महाराष्ट्राचा सुपुत्र जर देशातल्या एवढ्या सर्वोच्च पदावर जाऊन बसला असेल, तर महाराष्ट्राला तर जास्त अभिमान असला पाहिजे. एक सरन्यायाधीश म्हणून, एक विद्वान म्हणून जर व्यक्ती त्या पदावर जाऊन बसला असेल तर त्यांचा रिस्पेक्ट झाला पाहिजे होता. परंतु काही लोकांच्या मनात सल आहे, ज्या वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेने उतरंडी निर्माण केलेले आहेत आणि ज्या ठिकाणी शूद्र सगळ्यात खाली आहेत, त्याच समाजाचं प्रतिनिधित्व करणारा माणूस ज्यावेळेस त्या पदावर बसतो त्यावेळेस यांच्या डोळ्यात हे सगळं न सहन होणार आहे. सनातन वाचवण्यासाठी इथल्या मूळ निवासी व्यक्तीवर, इथल्या बहुजनांवर जर असा अन्याय होत असेल तर सनातनी आणि सनातन धर्म हा कुणाचा आहे आणि ती कुणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे हे आता समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून गवई साहेबांवर झालेला हल्ला हा लोकशाहीवर झालेला मनुवाद्यांचा भ्याड हल्ला आहे आणि हा संघी विचारधारेनं प्रेरित झालेला धर्मनिरपेक्ष व्यवस्थेवर, न्याय व्यवस्थेवर केलेला हल्ला आहे आणि याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. ही मनुवादी सनातनी विकृती लोकशाहीमध्ये कायद्यानं ठेचली गेली पाहिजे, तरच या देशाला योग्य संदेश मिळेल. नाहीतर अशा सनातन्यांची, मनुवाद्यांची वळवळ या देशामध्ये प्रत्येक राज्यांमध्ये अशीच वळवळ करत राहील आणि ही आपल्या समृद्ध लोकशाहीला, संविधानात्मक या देशाला धोकादायक आहे. हे नाकारता येणारी गोष्ट म्हणजे समजून घेतली पाहिजे आणि याचा करेल तेवढा निषेध केला गेला पाहिजे. एक भारतीय नागरिक म्हणून गवई साहेबांवर झालेला हल्ला, एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून लोकशाहीवर झालेला हल्ला हा अत्यंत निषेधार्ह आहे, हे मला या माध्यमातून सांगायचं आहे. जय संविधान.